मित्रांनो, बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा जीव जातोय, अशा वेळी माणूस जगवायचा का बिबटे, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. हा बिबट्या पुन्हा जंगलात जाणार नाही, तो आपल्या शेतात आणि घराजवळच राहील, असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं भविष्यात भटक्या कुत्र्यांप्रमाणे गल्लोगल्ली बिबटे राहतील आणि वाढतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी असं का म्हणतोय, त्याचं कारण काय, हेच आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, बिबट्या जंगल सोडून माणसांजवळ का आलाय, याचं उत्तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओतही पाहिलंय. पण थोडक्यात सांगायचं झाल्यास, वाघासारखे जंगली प्राणी जंगलाशिवाय दुसऱ्या ठिकाणी स्वतःला जुळवून घेत नाहीत, पण बिबट्या त्याला अपवाद आहे. जंगलात प्रजननासाठी सुरक्षित निवारा, आवडीचं भक्ष्य आणि पाणी असतं, त्यामुळं तिथंच जंगली प्राण्यांच्या पिढ्या वाढल्या. पण निवारा आणि भक्ष्य बदललं तरी बिबट्या स्वतःला जगवू शकतो. त्यातूनच बिबट्या जंगलातून मानवी वस्त्यांजवळ आणि तिथून तो थेट आपल्या दारापर्यंत आला. अशा या बिबट्यानं माणसांच्या वस्त्यांचा निवारा का निवडला असेल, हे आपण आता पाहू. त्यातूनच हा बिबट्या पुन्हा जंगलात का जाणार नाही आणि बिबट्याचे हल्ले का थांबणार नाहीत, याचंही उत्तर आपल्याला मिळेल. मित्रांनो, महाराष्ट्रात सिंचनाचे प्रकल्प वाढल्याने ऊसासारखी पिकं वाढली. केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी अशी बागायतही वाढली. ही पिकं जास्त काळ शेतात राहतात. मानवी वस्तीजवळ हाच सुरक्षित निवारा बिबट्यांना मिळाला. तिथं शेतीचं पाणी त्याला मिळालं आणि जवळच्या वस्तीमधल्या पाळीव प्राण्यामुळे त्याचा भक्ष्याचा प्रश्नही मिटला. जंगलात मोठ्या कष्टानं धाडशी शिकार करावी लागते, पण कमी कष्टाची चोरटी शिकार त्याला मिळू लागली. त्यामुळं मनुष्य वस्तीत शेळी, मेंढी, कोंबड्या, डुक्कर आणि कुत्र्याची शिकार तो करू लागलाय. काही मिळत नाही तर बेडूक, उंदीर आणि घुशी खाऊनही तो आता भूक भागवू शकतो. गेल्या अनेक वर्षात त्याच्यात हा बदल झालाय. बिबट्याची नवी पिढी ऊसाच्या शेतात किंवा फळबागांमध्ये जन्माला आली आहे. त्यामुळं या पिढीला जंगल माहीतच नाही. मित्रांनो, बिबट्याची जुनी पिढी जंगलातून माणसांच्या परिसरात आली. काही भागात आपणच सिमेंटचं जंगल उभं करून त्यांच्या परिसरात गेलोय, पण बिबट्याच्या नव्या पिढीसाठी माणसांजवळचा परिसरच त्यांचा नैसर्गिक निवारा झालाय. तिथंच ते गेले अनेक वर्ष प्रजनन करत आहेत, म्हणून ते पुन्हा जंगलात जाणार नाहीत. त्यांना पकडून जंगलात सोडलं तरी ते पुन्हा त्यांच्या मूळ जागीच येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच त्यांची संख्या आणि हल्ल्याचा धोकाही वाढतच जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, माणसांवर हल्ला करणं ही बिबट्याची प्राथमिकता नसते. आपल्या आजूबाजूचे प्राणी त्याचं लक्ष आहे. धोका वाटल्यास तो माणसांवर हल्ला करतो. बिबट्या दिसला की अनेक जण लाठ्याकाठ्या घेऊन त्याच्या मागे धावतात. तो भेदरतो आणि हल्ला करतो, हे मीही पाहिलंय. त्यामुळेच बिबट्या दिसला तर वन विभागाला माहिती द्या, त्यातल्या तज्ज्ञ लोकांनाच कार्यवाही करू द्या. पण धोका नसतानाही बिबट्याकडून लहान मुलांवर सातत्याने होणारे हल्ले अत्यंत गंभीर आहेत. त्याचं कारणही थोडक्यात सांगतो. बिबट्या शक्यतो त्याच्या उंचीपर्यंतच्या गोष्टींवरच हल्ला करतो. त्यात प्राणी तर असतातच, पण गंभीर म्हणजे लहान मुलेही त्यात असू शकतात. त्यातूनच आजवर बिबट्याचे माणसांवरचे सर्वाधिक हल्ले लहान मुलांवर झालेत. त्यामुळं बिबट्याचा वावर असलेल्या भागात मुलांना एकटं सोडू नका. शाळेत जाताना मुलांना समूहानं आणि मोठमोठ्याने गप्पा मारत पाठवा. शेतात किंवा अंगणात खाली बसून काम करतानाही दक्षता घ्या, कारण दबा धरून बसलेला बिबट्यासाठी खाली बसलेला व्यक्ती कमी उंचीचाच प्राणी असतो. मित्रांनो, अनेक बिबटे जंगलातही आहेत, पण बिबट्यांची दुसरी आणि नवी पिढी माणसांजवळच वाढली आहे. हीच नवी पिढी माणसांसाठी घातक ठरते. त्यांचा बंदोबस्त आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनानं सध्या विविध उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. कारण असे बिबटे कुठे आणि किती आहेत, त्याचं प्रजनन किती होतंय, याचं ठोस उत्तर कुणाकडेही नाही. त्याचप्रमाणे बिबट्या हा वाघाप्रमाणे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या
पहिल्या यादीत आहे. त्यामुळं त्याला केंद्रीय कायद्याचं संरक्षण आहे. बिबट्याची पकड मोहीम, नसबंदी, निवारा केंद्राच्या उपाययोजना करण्याबरोबरच बिबट्याच्या या नव्या पिढीचं हे संरक्षण तातडीनं काढणं आवश्यक आहे. बिबट्याला खायला शेळ्या घालायच्या की गोळ्या हे पक्क ठरवावं लागेल. म्हणूनच माणसांचे जीव वाचवायचे असतील तर शासनाला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. नवा विषय घेऊन पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.